खरं तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचं नाही. कुणाचं तरी आयऱ्या गायऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान कार्यक्रम की एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जमले. सरकारने जे ठरवलं या तालुक्यात फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. पहिल्यापासून आहे सरकारचं, नवीन नाही, पहिल्यापासून फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. ती मोडून काढणार म्हणजे काढणार. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारांसारखं आदर्श मार्गदर्शन आम्हाला मिळतं, नेतृत्व आम्हाला मिळालं. आणि सरकारने ठरवलं की या तालुक्यात कोणतरी काहीतरी म्हणतंय म्हणून त्याच्याच चालीनं हा तालुका नाही चालणार. इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इथं लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल. उगाच कुणाला तरी इगो हार्ट झालाय, इगो प्रॉब्लेम म्हणून कोणतरी करत असेल ते बरोबर. आता तुम्हाला सांगतो, आम्ही महापालिकेत काम केलं ना, तुम्ही सर्वांनी पाहिले पत्रकार बंधूंना. पण ज्यावेळेस आम्ही महापालिकेत विरोधी पक्षात होतो त्यावेळेला गपगुमान दोन प्रेक्षकासारखा विरोधी पक्षात आपला हात बांधून बसून आम्ही सगळे कार्यक्रम पाहिलेत. त्यावेळेला आम्ही असं नाटक केलं नाही की नाही काही असेल तरी वर सरकार माझं होतं. त्यावेळेला मी असेही धंदे करू शकलो असतो, पण नाही केला, नाही करायचं आम्हाला. जी संस्था माझ्या ताब्यात नाही, जी संस्था माझ्या ताब्यात नाही तिथं मी काय म्हणून इथं आग्रह करतोय की नाही माझ्या वळचणीनंच पाणी गेलं पाहिजे. अजिबात होणार नाही. मिरज तालुक्यात तरी खपून घेणार. आता मगाशी खाली चर्चा करताना आम्ही विशालदादा, जयंतराव वगैरे होते, चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय, मिरज पॅटर्नचा विषय. पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचा पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेतलाय. असं गैरसमज करून घेऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे. ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या आपल्या परीने आपल्या मर्यादेत राहावं. कुणाला वाईट मंगळ बोलणार नाही. पण आता मी आमदार आहे, मी आमदारासारखं राहिलं पाहिजे ना, बरोबर का नाही? मग मी आमदारासारखं नाही राहिलो आणि फालतूक वागायला लागलो तर मग अरे कसला दादाने आमदार दिला यार म्हणतील ना. त्यामुळं मर्यादित राहावं. ह्या मिरज तालुक्यात लोकांच्याशी प्रतारणा करणाऱ्याची गैर आम्ही सोडा, लोकच करत नाही. आणि वनखेडे सरांनी सांगितलं, वनखेडे सर तुम्ही जे म्हटलात की मोठ बांधावी लागली ना, बांधलेली आहे ऑलरेडी, बांधावी कुठली लागणार आहे. तिथे व्यासपीठ दिसतं ना, व्यासपीठावर सर्वजण दिसत आहेत ना, ती मोठ बांधलेली. आम्ही फक्त काय महत्व आहे, प्रत्येकाला पक्षाचं महत्व आहे, प्रत्येकाला नेत्यांचं महत्व आहे. पण मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. मिरज तालुक्यात त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. शहाण्याला इशारा काफी आहे, याची जास्त बोलणं योग्य नाही. एक चांगली इमारत आज आपल्या मिरज पंचायत समितीला या ठिकाणी लावली. या इमारतीतून आमचे सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे आमचे बंधू आणि भगिनी आणि पदाधिकारी हे सर्वजण मिळून या मिरज तालुक्यातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडतील. मिरज तालुक्यातले छोटे मोठे कसेही असेल सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या इमारतीतून या पुढच्या काळात कार्यक्रम चालेल, कार्यभाग चालेल आणि ती प्रामाणिकपणानं ती सर्व टीम हे काम करेल. त्यामुळे या इमारतीच्या निमित्तानं मिरज तालुक्यातल्या सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि या इमारतीतून लोककल्याणाच्या शिवाय दुसरं काहीही होणार नाही अशी ग्वाही या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.